श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, बेलसरे वहिनी या महान पतिव्रता होत्या. त्या कशा सांगू का? केशवरावांना आवडत नाही म्हणून त्यांनी आपले सगळे नातेवाईक सोडले, माहेर सोडलेले आहे आणि सगळे रिलेटिव्ज सोडले आहेत आणि प्रत्येक गोष्ट करताना ती केशवरावांना आवडेल की नाही याचा विचार करतात. हे ज्याला हो असे उत्तर देतात ते ती माऊली करते, नाहीतर ते ती करत नाही. दुसरं पतिव्रत्य म्हणजे तरी काय असतं? हेच तर असतं. तेव्हा हे सगळं पाहिल्यावर माझी आणि केशवरावजींची सलगी असल्यामुळे मी केशवरावजींना म्हटलं, केशवरावजी तुम्हाला एक सांगू का? जर वरून विमान आलं तर पहिल्या प्रथम आमच्या बेलसरे वहिनींना ते घेऊन जाईल. तुमचा त्यात नंबर लागायचा नाही. केशवराव म्हणाले, माझा नंबर का म्हणून लागणार नाही? मी म्हटलं, तुम्हाला सांगू का? ती महान पतिव्रता आहे. तुम्हीच वरचेवर प्रवचनात सांगता की एक पतिव्रता बरोबर 10 संत. तुम्ही अजून संतही झालेले नाहीत, मग 10 संत कुठले हो? मग ते विमान आलं तर ते फक्त आमच्या वहिनींनाच घेऊन जाणार, तुम्हाला घेऊन जाणार नाही. तसे ते काय म्हणाले, मी तिच्याबरोबर तिचा असा हा पदर धरून जाईन, तर येऊ दे विमान, एवढा तिचा अधिकार आहे, याचा आनंद आहे. याच्यावरून एक गंमत सांगतो. मी ही आठवण एकदा आठवणी सांगत असताना सांगितली. लोकांना ती फार आवडली, त्यातल्या त्यात मायवर्गाला तर फार आवडली. हे सांगून झाल्यावर माझ्या खोलीवर 2 बायका आल्या आणि मला काय म्हणाल्या, बापूसाहेब तुम्ही काय गोड आठवण सांगितली हो बेलसरे वहिनींची. तुम्हाला सांगू का, आमचं अगदी नैराश्य गेलं. मी म्हटलं, तुमचं काय नैराश्य होतं? त्या बायका साध्या होत्या. म्हणाल्या, आमचं नैराश्य असं होतं की आम्ही प्रापंचिक बायका, कुठला आलाय भगवंत आणि कुठली भगवत भेट, हे असंच कष्ट करत करत हा जन्म जायचा, असं नैराश्य होतं. तुम्ही आता हे इतकं छान सांगितल्यामुळं आमचं नैराश्य गेलेलं आहे आणि आम्हालाही देवभेट होणार याच्याबद्दल खात्री आलेली आहे. याकरता महाराजांना अत्यंत आवडणारं जे नाम ते आम्ही मनापासून घेऊ, म्हणजे आमचं काम नक्की होईल अशी आमची धारणा आहे. असा या आठवणीचा अत्यंत चांगला उपयोग झाला. त्यानंतर 2 पुरुष माझ्या खोलीवर आले आणि मला म्हणतात, ही आठवण आम्ही लक्षात ठेवली. आजपासून आम्ही बायकोवर कधीही रागवायचं नाही असं ठरवलेलं आहे. या आठवणीचा काय परिणाम झाला ते मी आपल्यापुढे ठेवलं. त्यानंतर मी केशवरावजींना प्रश्न विचारला. मी प्रश्न का विचारला? कारण त्याशिवाय मला त्यांच्याकडून चरित्र काढून घेता येत नव्हतं, म्हणून मुलाखत घ्यावी तसे प्रश्न मी विचारत होतो. माझा प्रश्न असा होता, केशवरावजी तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता आले नाही, त्यावर श्री महाराजांनी त्याचे उत्तर उत्तम प्रकारे दिले, असे काही प्रसंग सांगा. लक्षात आलं का की तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर तुम्हाला देता आले नाही, त्यावर महाराजांनी उत्तर दिले. आता एवढ्या मोठ्या प्रकांड पंडिताला उत्तर देता येऊ नये असा प्रश्न म्हणजे तो काही कमी तोलाचा प्रश्न नाही आणि त्याचं उत्तर श्री महाराजांनी उत्तम प्रकारे दिलं, असे काही प्रसंग सांगा. त्यांनी मला पहिला प्रसंग सांगितला. मला त्यांची मोठी कमाल वाटली. काय डोक्यात रिटेन्शन होती. मी विचारावं आणि ते भराभरा सांगत होते. भाग्य आहे आपलं काहीतरी, म्हणून मला हे तुम्हाला सांगता येतंय. साधक हो, असा कोणता प्रसंग होता की ज्याचे उत्तर परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना देता आले नाही व श्री महाराजांनी त्याचे उत्तर दिले? तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.